चला चला लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करायची आहे आणि ऋषिकेश चौधरी जो गोलंदाज आला त्यावरनं आम्हाला आयोजकाची आठवण झाली आमच्या ऋषिकेश चौधरीची. कारण आमच्या आयोजकांमध्ये देखील ऋषिकेश चौधरी, जयेश चौधरी, रोशन करमेलकर, सुदर्शन चौधरी, त्यानंतर किरण चौधरी, मिथुन सिनारे, प्रल्हाद सिनारे, जयवंत चौधरी सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतोय की त्यांनी खूप मेहनत घेतली या आयोजनासाठी. आणि करूया लगेच मॅचला सुरुवात. यस सर, निश्चित रिबॉल मात्र सर रजनी क्रिकेट स्पर्धा ठेवणं म्हणजे आयऱ्या गैऱ्याचं काम नाहीये आणि प्रचंड मेहनत या स्पर्धेला घेतली आयोजन कमिटीने. आयोजन कमिटीचं खूप खूप हार्दिक आभार आपण व्यक्त करू. दमदार आयोजन रजनी क्रिकेट स्पर्धेचं आणि या स्पर्धेला मध्ये मालिकावीरसाठी देखील आपण टू व्हीलर बाईक आपण पाहतो ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली ते म्हणजे शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख माननीय श्री परेशभाई पाटील साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीने. आणि इथून मात्र पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार ठोकलाय आणि बॉलवरती सुरुवात चांगली पॉझिटिव्ह सुरुवात पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना निलेशला आपण पाहतो धावा संख्या 4 पहिलं षटक प्रगतीपथावर ऋषिकेश चौधरी हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. हो दुसऱ्या बॉलवरती देखील ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न एज लागले बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल निघून चालाय. अंतिम क्षणी बॉल अडवण्याचा जरूर प्रयत्न झाला आणि या बॉलवरती धावा किती कंप्लीट झाल्या ते देखील पाहावं लागेल. चला चेक करणार आहोत बाउंड्री लाईन वरती आपण पुन्हा एकदा WTC लाईव्ह च्या माध्यमातून चेक केलं जाईल एक्झॅक्ट व्हॉट हॅपन ऑन द फील्ड काय झालंय या बॉल मागे हे आपण पाहणार आहोत. बॉल अडवण्याचा जरूर प्रयत्न झाला एज लागली होती बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला. मिस फिल्डिंग आणि अंतिम बॉल पर्यंत नजर होती फिल्डरची. बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय सुपर स्लो मोशन मध्ये जरूर इथं आपण चाचपणी करतोय WTC वाहिनीवरती. या बॉलवरती धावा किती मिळतील की धावा वाचवल्या जातील याचा प्रयत्न जरूर चांगला पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून. कमिटमेंट एफर्ट लाजवाब होतं अगदी झूम करून पाहिलं जाते सुपर झूम करून पाहिलं जाते योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल डोंट वरी. चला यावं संदीप पालकर सर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये संदीप पालकर सरांना आपण इथे पाहतोय योग्य तो निर्णय त्यांच्या माध्यमातून जरूर दिला जातो. एक्झॅक्ट काय झालंय बॉल अडवलाय की नाही की धावा वाचवल्यात की चौकार आहे हे मात्र तुम्हाला जरूर आम्ही सांगू. साइड अँगलने तिथं चेक केलं जात आहे. चला 12वा खेळाडू कुणी बोलू नका पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील याच्याकडे लक्ष असू द्या. दोन्ही टीम आमच्यासाठी समांतर आहेत. हे पोलच्या मॅचेस आहेत सामने अगदी चांगले पाहायला मिळतील यामध्ये तील मात्र शंका नाही. क्लोज कॉल आहे त्या कारणानं थोडीशी मॅच थांबवली जाते जरूर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. प्रत्येक अँगलने मात्र इथं चेक केलं जाते 3 कॅमेरासह ही स्पर्धा WTC वाहिनीच्या माध्यमातून आपण इथे चेक करत आहोत अगदी सुपर स्लो मोशन मध्ये. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन ऑन द फील्ड धाबा वाचवल्यात की 4 मिळतील हे देखील आपण पाहणार आहोत. हो दॅट शुड बी 4 अडवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला झाला परंतु अंतिम क्षणी बॉल सीमारेषा बाहेर हलकासा पाय लागला त्या कारण हा चौकार म्हणजेच लगातारचा बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज निलेशच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये भले एज लागला परंतु ज्या प्रकारे गलीच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होते अडवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला कमिटमेंट एफर्ट ला जवाब परंतु 4 धावा निश्चितरित्या मिळतील बॅटिंग करत असताना. भारतान टीमला स्टेट बॅटनं मारण्याचा प्रयत्न अलॉंग द
राईज हा बॉल खेळण्याचा प्रयत्न ऑन द राईज केला होता. एक धाव मिळेल सिंगलच्या मदतीने. धावसंख्या पुढे टोटल 9 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. चांगली धावसंख्या उभारली जाते. पॉवर प्लेला चांगलं कॅपिटलाइज केलं जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सेन्सिबल क्रिकेट. मागील 2 बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल आली. 9 धावा स्कोर कार्डवरती. ओव्हर द विकेट ना, क्या बात आहे, वॉट अ स्ट्रोक, दॅट वॉज अ ब्युटिफुल हिट. चेंडू जातोय सरळ सीमा पार, षटकार. बॉल बाहेर गेलाय. दमदार स्ट्रोक. पहिला बॉल फेस करत असताना प्रवीणच्या बॅटमधून शानदार षटकार आला. रडारमध्ये बॉल होता आणि रडार मधला बॉल मात्र प्रवीण सोडणार नाही हे मात्र दाखवत असताना आपण पाहतो. चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही, रिदम तोडायचा नाही गोलंदाजाचा आणि फलंदाजाचा. याच्याकडे मात्र आयोजन कमिटीने थोडं लक्ष द्यायचंय. टोटल चला बॉल सुपूर्त करा. लहू बॉल द्यायचा आहे बा. चेंडूची लगेच पूर्तता करायची. मैदानाच्या बाहेर लांब लचक षटकार मारला प्रवीणनं. चला मॅच बॉल आलेला आहे. ड्यू फॅक्टर जरूर मैदानाच्या आतमध्ये प्रभाव पाडतोय. हलकीची थंडी, गुलाबी थंडी मैदानाच्या आतमध्ये. 360 मैदान, आजूबाजूला दाट जंगल, निसर्गाच्या सानिध्यात हे गाव आपण पाहतो धुंद्राई. आणि या धुंद्राई गावामध्ये ही स्पर्धा, रजनी क्रिकेट स्पर्धा, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची नामी संधी आणि झेल ड्रॉप. झेल सुटला जातोय आणि इथून जीवनदान प्रवीणला दिलं जात आहे. षटकार. बॅकवर्ड काउ कॉर्नर रिझर्व मध्ये, परंतु झेल ड्रॉप होतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत प्रवीणच्या बॅटमध्ये आणि धावसंख्या 21 या आकड्यावरती. हो, स्लॉटमध्ये बॉल पुन्हा एकदा बायडिश लॉंग ऑफला डीपमध्ये प्रोटेक्शन देणार. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी असे मात्र दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलं. एक षटकाच्या अखेरीस टोटल बिनबाद 22 धावा. बॅटिंग करत असताना श्री दत्त 11 भातान.
यस, थँक्यू विजे. ठाण्याचा ठाण्यावांग धर्मवीर आनंद दिघे साहेबांना देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन जरूर करू. षटकार ठोकलाय, 4 बॉल फेस केलेत प्रवीण आणि 3 षटकार त्याच्या बॅटमधून, म्हणजे 4 बॉलमध्ये 19 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल लगेच द्यायचा आहे पहा. लऊ, तुम्ही थोडं झालं. मॅचकडे लक्ष द्या. चेंडू सीमारेषा बाहेर गेला तर बॉलची पूर्तता झालं. आपण लगेच करायची. तर नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेताना या स्पर्धेसाठी ज्यांनी स्कूटी पुरस्कृत केली ते परेशबाई पाटील, या मॅचचा आनंद घेताना त्यांचे संपूर्ण परिवार, मग भाविका पाटील असतील किंवा भूमिका पाटील, यांनाही क्रिकेटची प्रचंड आवड आहे. आणि WPL म्हणजे वावंजे प्रीमियर लीग ज्या वेळी असते ना, त्यावेळी भाविका पाटील आणि भूमिका पाटील यांचं खूप मोठं प्रोत्साहन असतो त्यांच्या संघांना. अशा या खरं तर परेशभाईंच्या 2 सुकन्या आणि जयेश चौधरी यांच्या भाच्या या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष सहर्ष स्वागत. यस, निश्चित रिबॉल मात्र सर अगदी दानशूर व्यक्तिमत्व, शिवसेनेची बुलंद तोप आदरणीय परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला या मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केली. त्यांचा मी स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. षटकार टोकलाय फलंदाजी करत असताना बॅट्समन प्रवीण या फलंदाजाने. टोटल धावा संख्या फ्लाय होते 28 ऑन बोर्ड, 28 धावा 7 बॉलचा खेळ झाल्यानंतर. रनवेमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला, रिदम चुकला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहतील. गोलंदाज रमेशला आपण पाहतोय. पहिलं षटक मागणं राहिलं. 22 धावा खर्च केल्या ऋषिकेश चौधरीने. कमबॅक करावा लागेल टीम मोलबलीला आणि कमबॅक करणं खूप महत्त्वपूर्ण राहील या मॅचमध्ये. एपोलचे सामने आहेत, ताकदीचे दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर पिच बॉलवरती टायमिंग पाहावं लागेल. टायमिंग नव्हतं, एलिव्हेशन कमी, उंच बॉल गेला होता आणि तिथे मात्र पहिल्या विकेटचं पतन होईल का, जरूर निर्णयाची प्रतीक्षा करू. येस, इट इज आउट. फिंगर गोज अप. पहिला धक्का बॅटिंग करत असताना श्रीदत्त 11 भातान टीमला. आपल्याला पाहायला मिळाले शॉर्ट बट स्वीट, चांगलं योगदान दिलं. सुरुवात ज्या प्रकारे पाहिजे होती ती सुरुवात श्रीदत्त 11 भातान टीमला त्याने करून दिली प्रवीणने. आता नवीन खेळाडू सागर भोईर हा फलंदाज झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. सागर भोईर कशा प्रकारे बॅटिंग करेल, 5 षटकाचा सामना आहे, त्यामुळे 5 षटकामध्ये फलंदाजांना देखील त्याची कन्सिस्टन्सी किती आहे ती मात्र दाखवायची. ओ, यावेळी चेंडूने घेतलेलं वळण इथं फिल्डरला समजलं नाही. चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये निघून चाललाय, सीमा पार. मिळतील रन 4 चौकार. टोटल 33 ऑन बोर्ड, 33 धावा. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकून श्रीदत्त 11 भातान टीमने सुरुवात चांगली केली. भली 1 विकेट गमावलाय, परंतु स्कोर कार्ड मात्र थांबलं नाही. स्कोर कार्ड अगदी जलद गतीने पुढे जात असताना आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार राहील. ओव्हरपिच बॉल अलॉंग द कार्पेट बॉल मिड विकेट रिझर्व मध्ये चाललाय. सिंगल धाव कंप्लीट. यस, बचेंगे तो और लढेंगे. सिंगल वर समाधान मानावं लागते. चांगल्या बॉलवरती सन्मान देणं तितकंच क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण असतं आणि खराब बॉलवरती प्रहार करणं
तितकंच महत्त्वपूर्ण आणि तसंच काहीतरी क्रिकेट श्री दत्त 11 भातान टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ यावेळी ऑफ सिक्ला शपलून ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझिंग शॉट केलायचा होता पण तो टप्पा खाल्ला तर बॉल अगदी स्टंपवरून निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीनं 2 षटकाची झाली समाप्ती. टोटल स्कोर कार्ड वरती श्री दत्त 11 भाताम टीम 1 बाद 34. व टीम आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय गावदेवी 11 अजिवली. आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. विनर विनर सामना आपण खेळवणार आहोत. त्यामुळे आम्ही विनंती करू की आपण संपर्क साधा. सर आदरणीय अनिल शेठ चिकनकर साहेबांचे तर शुभागमन होते. उद्योगपती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नारायण यांचं इथं शुभागमन होते. साहेबांना आम्ही विनंती करू की आपण यावं अतिथी मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिले 2 पॉवर प्लेचे षटक संपलेत. 2 पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये धावसंख्या 34 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज आता मात्र सुयोगला आपण पाहतोय. फिल्डिंग विखुरलेली पाहायला मिळेल. 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपण आता पाहणार आहोत. बोलबले टीमचा गोलंदाज सुयोग. ओ यावेळी हलक्यातने ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल निघून जात होता. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भातान टीम कडून सेन्सिबल क्रिकेट. पॉझिटिव्ह स्टार्ट मिळाल्यानंतर तोच मोमेंटम पुढे शिफ्ट करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. भागीदारी थोडीशी बिल्डअप होत असताना दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून प्रवीणने चांगली स्टार्ट दिली होती. 2-3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि त्यानंतर मात्र सलामीला आलेला निलेशने देखील 2 चौकार लगवलेत. सागरने देखील 1 चौकार लगवलाय. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला बॅट्समन. हो स्लॉटमध्ये बॉल टाकला होता. लेंथमध्ये थोडासा बॉल पुढे टाकला होता. लालच दिली होती फलंदाजाला मोठा फटका मारण्याची आणि तिथून मात्र त्या लालचला आहारी गेला फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. निर्धाव बॉल. बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट झालं नाही. निर्धाव बॉलची समाप्ती आणि या बॉलची नित्यांत गरज बोलबली टीमला आणि गोलंदाज सुयोग मात्रेला जरूर असेल. पहिली 2 षटकं खूप महागडे राहिलेत. ओ एज लागले. एज अँड टेक अँड कॉट बिहाइंड द विकेट. 1 मोर विकेट डाऊन. सेकंड विकेट होईल पतन. सलामीला आलेला निलेश बाद. मैदानाच्या बाहेर पाठवले गोलंदाज. पहिलं षटक फार मागं राहिलं होतं. 22 धावा खर्च केल्या होत्या ऋषिकेशने. त्यानंतर रमेश गोलंदाजी मार्कवर आला. मग रमेशने देखील 12 धावा देत 1 विकेट आणि तिसरं महत्त्वपूर्ण षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सुयोगचा आपण पाहतोय. हो यावेळी लाईन चेक करावी लागेल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पंच सांगतात की इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. रिव्ह्यू घेतलाय का? यस इथं रिव्ह्यू घेत जातोय. वाईड चेक केलं जाईल की हा बॉल फेअर आहे की वाईड आहे. पंचाचा निर्णय आला होता फेअर डिलिव्हरी सॉफ्ट सिग्नल. त्यामुळे इथून आता मात्र चेक केलं जात आहे. बॅटिंग रिव्ह्यू ना पंच. बॅटिंग रिव्ह्यू आहे. चला कंट्रोल रूम मध्ये यायचंय. पंच बॉल चेक केला जातोय. अगदी लाईनच्या आतमध्ये आहे.
की बाहेर हे आपण पाहणार आहोत. सुपर स्लो मोशन मध्ये इथं पाहिलं जातंय. चेक केलं जाईल पहा. अगदी सुपर झोम मधून योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल पहा. 12व्या ग्राउंड आपण बोलायचं नाही. जो काही निर्णय असेल तो मात्र जरूर इथून आयोजन कमिटी देईल, यामध्ये ती मात्र शंका नाहीये. चला, थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण सँडी पालकर सरांना पाहतो. डिनरसाठी गेले होते परंतु अर्ध्यातून त्यांना यायला लागलं. पंथचा ऑन फील्ड डिसिजन फेअर दिला होता. आपण पाहूया आता. हा बॉल एक्झॅक्टली, येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल, निर्धाव बॉल ची सांगत आपण पाहतो. डॉट बॉलची समाप्ती आणि सुयोग म्हात्रेचं हे षटक अप्रतिम राहिले. संघाला इकॉनॉमिकल षटकची गरज होती आणि ते इकॉनॉमिकल षटक मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना सुयोग म्हात्रे या गोलंदाजाला आपण पाहतो. धावा संख्या आता स्थिर पाहायला मिळेल. टोटल स्कोर कार्ड वरती धावा 36 ऑन बोर्ड, 36 धावा. हो, 5व्या बॉल वरती हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत सुपर झेल. चांगला खेळ डोक्यात केला. सन्माननीय मान्यवर शिवदास दादा पाटील, सन्माननीय प्रकाशजी पाटील आणि अनिलजी चिकनकर यांचे ते शुभागमन झालंय. तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सुयोग म्हात्रेचं अप्रतिम षटक आपण पाहतो. अद्याप त्याने 5 बॉल डिलिव्हर केलेत. 5 बॉल मध्ये 2 विकेट आणि 2 धावा फक्त त्याने खर्च केलेत. षटकातला अंतिम बॉल, चांगलं षटक. धावसंख्या स्थिरावले. टोटल 36 ऑन बोर्ड, 36-3 बाद. श्री दत्त 11 बातान टॉस जिंकून बॅटिंग करत असताना आपण पाहतो. इरा 11 गौरी स्पोर्ट्स वलवली गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये 34 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक कशा प्रकारे करावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण सुयोग म्हात्रेने दिले. 5 बॉल डिलिव्हर करत असताना 2 विकेट आणि 2 धावा त्याच्या गोलंदाजी मार्कवर आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अंतिम बॉल या ओव्हर मधला अंतिम बॉल, क्या बात आहे. भन्नाट वेग, तेज तर्रार गोलंदाजी, वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न सफल झालाय सुयोग म्हात्रेचा. आणि इथं मात्र तिसऱ्या षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्रीदत्त 11 भातान टीमने बनवल्या 36 वर 3. तर AC एंटरप्राइजेसचे सर्व आणि ग्रुप ग्रामपंचायत उमरोलीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय रोशन शेट पोपेटा भानगर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांना आम्ही विनंती करू या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय शेखरजी चौधरी साहेब, AC एंटरप्राइजेस, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावर सध्या वलवली संघ मैदानामध्ये खेळतो आणि खान रोड लाईनचे सर्व मटालू शेठ यांच्याकडून टीमला शुभेच्छा आल्यात.
मटाल शेठ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जय हनुमान मित्र मंडळ आयोजित प्रकाश झोतातील डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राई 2026 ची डे नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आज स्पर्धेची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमधील एपोलचा पहिला सामना. ओ खराब बॉल पहिलाच बॉल आपण इथे पाहतोय. वेस्ट साईड खूप अगदी डोक्यावरून बॉल निघून झाला विकेट किपरच्या हातामध्ये. फ्री हिटची संधी विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती. मागील षटक फार चांगलं राहिलं सुयोग मात्रे या गोलंदाजाचं. सुयोगने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. संघाला या मॅचमध्ये कमबॅक करून देत असताना सुयोगचं आपण षटक पाहिलं आणि त्यानंतर चौथं षटक विशाल चिंद्रनकर. पहिलाच बॉल नो फेकला जातोय. फ्री हिट. हो फ्री हिटचा बॉल ज्युसिफुल टॉस वाईडिश लॉंग आपला फिल्डर तैनात. सिंगल कंप्लीट. जोखीम पत्करली होती. योग्य वेळी मात्र फलंदाजाला तिथे थांबवलं, त्यामुळे दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहेत. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 38 ऑन बोर्ड. 38 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. पहिली 2 षटकं खूप मागली राहिल्यानंतर आता मात्र 7 बॉल मागील आपण पाहिलं तर खूप चांगले राहिलेत गोलंदाजी करणाऱ्या वलवली टीमचे. हो यावेळी देखील लोअर फुल टॉस होता. ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग आणि कव्हरच्या दिशेने बॉल निघून जात होता. सिंगल मिळेल या बॉलवरती देखील. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहतो सिंगल आले. पहिला बॉल भीमर टाकल्यानंतर चांगली सुरुवात, चांगलं कमबॅक गोलंदाजी करत असताना विशाल चिंद्रनकर या गोलंदाजाचं देखील आपण पाहतोय. मोठे पटके मारू देत नाहीये दोन्ही गोलंदाज. मागील सुयोग आणि आता मात्र विशाल. यावेळी देखील टायमिंग चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय सरळ स्टँड अँड डिलिव्हर षटकार. सागर भोईरच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक, तगडा प्रहार पाहायला मिळाला. 6 धाव्याला बऱ्याच वेळानंतर 6 धाव्याने अकाउंट फ्लाय होईल पुढे. टोटल 45 ऑन अ बोर्ड. 45 धावा स्कोर कार्ड वरती लागले. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. सुरुवात चांगली झाली होती. हो यावेळी देखील लाऊड फील्ड केले. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल पंच दर्शवत आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाते. भातान टीमच्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 46 या आकड्यावरती. षटकार जरूर आला गोलंदाज विशाल चिंद्रनकर या गोलंदाजावरती, परंतु त्यानंतर देखील चांगली गोलंदाजी करतोय. मोठे पटके मारू देत नाही. मोठे पटके मारण्यासाठी थोडंसं वंचित ठेवलं जात आहे. हो यावेळी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. लाईन लेंथ अगदी चांगली. फिरेशन चांगलं पाहायला मिळते. गोलंदाज विशाल चिंद्रनकर या गोलंदाजाचं प्रत्येक बॉल गणेश फिरेशन टप्पा थोडासा वेगळा ठेवला जातोय विशालच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. हो गती काढली होती. गतीमध्ये परिवर्तन केलं. पिक करू शकला नाही इथून फलंदाज आणि अशा रीतीनं 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर श्रीदत्त भातान हा संघ जाऊन पोहोचलाय 3 बाद 46. सन्माननीय मान्यवर हिरामन सिनारे साहेब, त्यासोबत कुमार सिनारे, जितेंद्रजी उलवेकर, गोविंद खारुडकर, शशिकांतजी सिनारे, सन्माननीय तुकाराम चौधरी आणि सन्माननीय ज्ञानेश्वर उसाटकर दुंद्रे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करू. आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करा. वलवली टीम 4 षटकाचा सामना झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती 3 बाद 46. सुरुवात जी वैभवदादाजी झाली होती श्रीदत्त 11 भातान टीमची, ती सुरुवात तो मोमेंटम पुढे शिफ्ट करता आला नाही फलंदाजांना. भले विकेट अजूनही बरेच आहेत. 7 विकेट हातामध्ये आहेत, परंतु मोठे पटके मारू दिले नाहीयेत. चांगला कमबॅक इरा 11 गौरी स्पोर्ट्स वलवली या संघाचा आपण पाहतो. पहिल्या 2 षटकामध्ये 17.00 ची सरासरी उभारली होती, परंतु मागील 2 षटक खूप चांगले राहिलेत वलवली टीमसाठी. नवीन गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. खरं तर 5 ओव्हरचा पहिला सामना आणि 5 ओव्हरमध्ये 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. त्या कारणानं आपण पाहतो फलंदाजाचे देखील कन्सिस्टन्सी देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचे देखील ताकद कितपत आहेत गोलंदाजी हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगली संकल्पना आयोजन कमिटीच्या माध्यमातून प्रचंड मेहनत घेतली.
नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटलं की कोणाचंही काम नसतं आयऱ्या गैऱ्याचं. आणि ही स्पर्धा सफल होण्यासाठी आयोजन कमिटीने फार मेहनत घेतली. त्या सर्व आयोजन कमिटीचं देखील आपण सरसे आभार व्यक्त करून स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. अंतिम षटक हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाज सज्ज होईल. रोहन छिंद्रणकर चिखलेकर माफ करा या गोलंदाजाला आपण पाहतोय. अंतिम 6 बॉल शिल्लक या इनिंग मधले. ओ पहिलाच बॉल लॉंग लेग रिझर मध्ये फुल टॉस बॉल फ्लिक ऑफ द रिड्सचा वापर फार छान आपल्याला पाहायला मिळतोय. नेत्रदीपक शॉट षटकार. भुईरच्या माध्यमातून तर मी विनंती करेल शुभम सिनारे तसेच प्रशांत सिनारे, अमोल सिनारे असतील, कुणाल सिनारे, उत्तम सिनारे या सर्वांना मी विनंती करतो की आपण यावं अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतो. वेलकम. चला बॉल द्यायचा आहे. चेंडूची पूर्तता आपण लगेच करायचं आहे. बॉल जसा सीमारेषा बाहेर जाईल थोडासा वेळ होत असेल तर आपण लगेच बॉल द्यायचा आहे. चला मॅच बॉल आलेला आहे. षटकार टोकला ज्या दिशेने बॉल आला त्याच दिशेने पाठवले सागरने. सीमा पार 6 धाबा आणि 6 धाबेने 50 अप धाबा आपल्याला पाहायला मिळतील. 52 धाबा स्कोर कार्ड वरती श्री दत्त 11 भातान या संघाच्या आपण पाहतो. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामध्ये. सुरुवात चांगली बॅटिंग करत असताना भातान टीमची 5 बॉलमध्ये कितपत धाबेचा डोंगर उभारेल हे पाहावं लागेल. ओ राऊंड द विकेट ना यावेळी वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून बॉल वन बाउन्स ओव्हर दी रोप 4 रन. च्या मदतीनं असंघ पोहोचलाय 56 या आकड्यावरती. दमदार स्ट्रोक सागर बोहीरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आणि त्यानंतर हा चौकार. फिल्डर होते तिथे परंतु त्यांच्या डोक्यावरून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली अंतिम षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या भातान टीमची. थोडंसं दडपण टाकलं जाते गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती. यावेळी पुढील दरवाजा बंद मागून झाली चोरी. क्लीन बोल्ड विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. त्याच्या खात्यामध्ये अद्याप 3 बॉलचा खेळ बाकी. टोटल धाव संख्या आता स्थिर होताना पाहायला मिळेल. धाव संख्या 56. वरवली टीम देखील प्रयत्न करेल की इथून धावा आपल्याला वाचवाव्या लागतील कारण धावा अगदी चांगल्या जलद गतीने येत आहेत. 56 धावा 56 ऑन बोर्ड. 5 षटकाचा सामना आहे त्यामुळे इथून धावा स्कोर कार्डवरती 56 आपण पाहतोय. चांगली धावा संख्या उभारली जाते. संध्याकाळचं सत्र आणि रात्रीचं क्रिकेट खेळायचं म्हटलं की ड्यू फॅक्टर मैदानाच्या हातमध्ये प्रभाव पाडत असतो. खेळपट्टी ओली असती थोडीशी. फुल टॉस बॉल पंचाचा इशारा. नो प्लस 4 पंजा. अंतिम काही बॉलवरती खराब गोलंदाजी रोहनची आपल्याला पाहायला मिळते. बॅटकट आहे का बाईज ना. येस थँक्यू. तर आदरणीय कैलासजी भोपी रिटगर यांचं देखील इथे शुभागमन होतंय. त्यांना मी विनंती करू आपण यावं अतिथी मंचावरती. आपलं स्वागत आहे. ओव्हर पिच बॉल थोडासा खोलवर राहिला. या बॉलवरती फ्री हिटची संधी होती आणि फ्री हिटच्या बॉलवरती बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो म्हणजे 62. 62 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. रोहनचा मागील बॉल खराब आपण पाहिला. त्यानंतर रोहनने हा बॉल चांगला पिच केला होता. टप्पा खालचा थोडासा बॉल खोलवर राहिला.
टोटल धाबा स्कोर कार्डवरती 62 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामध्ये. हो, राऊंड द विकेटनं टप्पा केला तर बॉल थोडासा टॉस राहिलाय. अगदी चांगले पाहायला मिळाले. उसळी घेणारा बॉल. या बॉलवरती देखील बॅटस्विंग चांगला होता कमालीचा, परंतु तिथे मात्र चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती. उर्वरित एक बॉलचा खेळ बाकी आहे. धावा संख्या 62 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 4.5 चेंडूचा खेळ झालाय. श्री दत्त 11 भाताम टीम टॉस जिंकून बॅटिंग करत असताना धावा संख्या 62 ऑन बोर्ड. 62 धावा लागलेत. अंतिम बॉल या इनिंग मधला. रोहन अंतिम बॉल आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटनं शेवटचा बॉल चांगला शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये धावा वाचवल्या गेल्यात. या बॉलवरती सिंगल कंप्लीट सहजरित्या झाली. दुसरीचा प्रयत्न डिरेक्ट हिट झाला नाही. 3 धावा आणि चौथीचा पुन्हा एकदा प्रयत्न. काय घडतंय हे देखील पाहावं लागेल आणि चौथीच्या प्रयत्नामध्ये आपण पाहूया. दुसरी रनसाठी आपण इथे चेक करणार आहोत रनआउट झालाय की नाही. WTC वाहिनीवरती आपण चेक करणार आहोत. पहिली धाव सफलरित्या पूर्ण केली होती. दुसरी धावेचा प्रयत्नामध्ये आपण इथे रनआउट झाला की नाही हे आपण पाहणार आहोत. फलंदाजाला एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये हे आपण पाहणार आहोत. असेल तर रन मिळेल एक, त्यामुळं डिसिजन पेंडिंग. रन कंप्लीट आहे म्हणजे या बॉलवरती 4 धावा आणि 4 धाव्याने पहिलं सत्र संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस जिंकून श्री दत्त 11 भातान टीमने टोटल 66 धावा बनवल्या. म्हणजे 67 धावांचं भलं मोठं आव्हान आता ठेवलंय ते म्हणजे इरा गौरी स्पोर्ट्स वलवली या संघासमोर. इथून धावा संख्येचा प्रवास कसा राहील हे आपण सेकंड सत्रामध्ये पुन्हा एकदा जाऊया. आमचे मार्गदर्शक वैभव दादा बोपे यांच्याकडे. थँक्यू. जे आई सर्व्हिसेसचे मॅनेजर प्रशांत दादा चौधरी साहेबांचं अतिथी मंचावरती शुभागमन आपण पाहतोय. साहेब स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू स्पर्धेच्या वतीनं. तसेच शिवदास दादा पाटील तर पुन्हा एकदा आपण जाऊया पुन्हा एकदा सेकंड सत्रामध्ये आमचे मार्गदर्शक वैभव दादा भोपे यांच्याकडे. हॅलो. सन्माननीय ज्ञानेश्वर चौधरी साहेब, दीपक जोलवेकर, डॉक्टर
यशवंत उलवेकर सरांचे ते शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे 40 प्लसचे लेजंड खेळाडू, स्पर्धेचे आयोजक, त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. त्यासोबत ग्रुप ग्रामपंचायत उमरोलीचे विद्यमान उपसरपंच आणि भानगर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, युवा कार्यकर्ते आणि सन्माननीय रोशनशेठ पोपेटा यांचे ते शुभागमन झाले. त्यांना आम्ही विनंती करू या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. शिवदासदादा पाटील, प्रकाशजी पाटील, अनिल चिकनकर आणि त्यासोबत शेखरजी चौधरी, एसी एंटरप्राइजेस, आपण सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे मध्ये रन टोटल 67 रन करायचे त्या मॅच मध्ये इरा गौरी स्पोर्ट्स बोलवलीला. परंतु यानंतर मॅच होईल विनर वर्सेस विनर. सी पोल मधून किया एंटरप्राइजेस कावदेवी आजवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत. तर दोन्ही कॅप्टन अजिवली आणि देवत आपण टॉस साठी दाखल व्हायचं. आपण नाणेफेक करणार आहोत यानंतर. चला बॅटर येऊ द्या लगेच मैदानामध्ये. वलवळी संघ प्लीज वेळ घेऊ नका. वेळ फार महत्वाचे असतो. आयुष्यामध्ये किंमत द्यायची असते तर वेळेला द्या. वेळ भरपूर काय शिकवते. सकाळचे वृत्तपत्र, जे न्यूजपेपर 5 रुपये पर पीस असतो. एका वृत्तपत्रकाची किंमत किमान 5 रुपये असते. तीच संध्याकाळी 5 रुपये किलोच्या भावाने जातो. त्यामुळं वेळेला फार महत्व आहे. योग्य वेळी योग्य निर्णय हे आयुष्य सुदृढ बनवण्यामध्ये फार महत्वाचे असतात. क्रिकेट खेळामध्ये देखील त्या गोष्टी फार तंतोतंत लागू पडतात. बॅटर मैदानामध्ये चाललेत. 67 रन करायचे विजयासाठी, 67 टू विन. आज वळवळी टीमचा मुख्य खेळाडू, मुख्य गोलंदाज रत्नदीप चौधरी टीम मध्ये इन नाहीये. मनीष आज टीम मध्ये नाहीये. त्यामुळं या जबाबदाऱ्या उर्वरित गोलंदाजांवर पडल्या. त्यामुळं 67 धावांचं एक मोठं आव्हान त्यांना पार पाडायचं. प्रति षटक रिक्वायर रन रेट प्रति ओव्हरमध्ये किमान 13.40, म्हणजे जवळपास 14च्या सरासरीनं तुम्हाला पर षटकामध्ये चालायचं तरच हा सामना जिंकता येईल. परंतु भातान संघ देखील एक मोठं चांगलं आणि एक सुनियोजित स्कोरबोर्ड पर्यंत ते पोहोचलेत. बघायचं कसं राहील संपूर्ण उत्तरार्धम. या स्पर्धेमध्ये आमच्या आधारस्तंभ ज्याने आम्हाला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करून दिली ते शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख सन्माननीय श्री परेशभाई पाटील. ते सध्या या मॅचला एन्जॉय करतायत. प्रचंड प्रेम त्यांनी दिले. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांचा संपूर्ण परिवार आज स्क्रीनवर आमच्यासोबत लाईव्ह जोडला गेले. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे करू. इंटरनेट सुविधा ज्याने आम्हाला प्रोव्हाइड केली ते बारक्या उसाटकर केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. प्रचंड मेहनत आहे एक्विरा केबल नेटवर्क तुंद्रे रेडकर, त्यांचं विशेष कौतुक. मॅच ऑन होत आहे. पंचाकडून ग्रीन सिग्नल आलाय. सायकलींकडे आलाय ऋषिकेश चौधरी. पहिला बॉल इनसाइड आउट केला. बॉलला पाठवलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 67 धावांचं आव्हान असताना सुरुवात कशी असायला हवी तर ती अशी. ऋषिकेशच्या बॅटमधून चौकार. विक्रत खेळाडू आहे. भातान गावचा प्रेमी भोईर म्हटलं तर बायकर मॅन. एका बाजूला ऋषीचं चॅलेंज त्याच्या समोर आहे. नॉसकेनकडे आपण सुयोग म्हात्रेला बघतोय. कसं राहिले बॅटल, कारण दोन्ही टीम चांगल्या दिग्गज टीम आहेत. इनफॉर्म मध्ये चाललेले दोन्ही संघ आहेत.
बाउन्सर अटेम्प्ट केला आणि अप्पर कट साईडला पाठवल्या बॉलला थर्ड मॅनच्या दिशेनं बॅक टू बॅक दुसरा चौकार. अगदी आपण बघतो खान रोड लाईनचे मालक वलवली पुरस्कर्ते सन्माननीय मटालू शेठ आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्याकडून टीम वलवलीला शुभेच्छा येत आहेत, त्यांचे स्वीकार आपण करूया. मॅचकडे आपण दाखल होते. प्रवीण स्लोअर वन केला, लेग कटेड बॉल स्विंग अँड मिस इथे बघा. हा अगदी येईल तो डॉट बॉल कमबॅक इथे करतोय गोलंदाज प्रवीण देखील. तेवढाच त्याच्याकडे अनुभव आहे, कारण ऋषी मला वाटतं बलबली टीम मध्ये सगळ्यात कमी वयामध्ये कोणाला स्थान मिळालं असेल तर तो ऋषी चौधरी आहे. आणि खूप कमी वयामध्ये त्याने एंटर केलं टीम मध्ये आणि आज खूप चांगला ऑलराऊंडर तो बनलेला आहे. आणि समोर हे आव्हान आहे. बाउन्सर अटेम्प्ट केला आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप कडे, नॉन स्टॉप आलाय. आणखीन एक दमदार हिट चौकार. मागील बॉलवर अगदी 4 संघ चाललाय सध्या 12 इरा गौरी स्पोर्ट्स वलवली, राजेश शेट काथारा, प्रचंड प्रेम या संघावर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नेवाळ आणि आमदार शशकाचे दमदार आयोजक 6 रेफ्रिजरेटर्स ज्या स्पर्धेमध्ये आपण बघितले. ही दमदार स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा आपण देऊया. अगदी ऋषीसाठी देखील शुभेच्छा आल्या. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण. याच्या अगोदर कमबॅक झाला होता, परंतु आता बॉल बॅक ड्राईव्ह खेळायचं होतं आणि हा फटका त्याचा इथे फसला आणि थेट सॉफ्ट डिसमिसल होऊन परततोय तंबूच्या आश्रयाला. चौधरी जे या टीमचे पुरस्कर्ते आहेत वलवली टीमचे आणि एक दानशूर व्यक्तिमत्व ते आहे, त्यांचं विशेष कौतुक आपण करूया. भरपूर प्रचंड प्रेम त्याने दिलाय. नवीन मॅटर मैदानामध्ये आलाय. धावसंख्येचं टोटल गाठायचं आहे, पल्ला गाठायचा 67 67 धावांचा. आणि सुरुवात चांगली केली ऋषीनं, परंतु त्यामध्ये त्याने सातत्य जास्त वेळ त्याला टिकवता आला नाही. एक स्टार्ट त्याने चांगली करून दिली आणि ज्यामध्ये 3 चौकार ठोकत असताना तो बाद झाला. वैयक्तिक 12 धावाचं त्याचं योगदान राहिलं आणि सांघिक देखील 12. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय विशाल चंद्रनकर. वनडाऊनचं स्थान त्याला दिल्या टीमनं, परंतु स्तुती करीन प्रवीण भोगीर यांचे काही कमबॅक त्यानेही केलाय. परंतु पॉवर प्ले मुभा असते बॅटरला रन सेकंडण्याची, परंतु आता तोही थोडा हवे होते. खोदून काढायचं होतं. आउटसाइड एज लागले, बॉल चालले पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन मध्ये जात असताना गलीच्या फुलनं केलाय. 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचा मानसिकता होती, परंतु षटक संपलाय, त्यामुळं स्ट्राईक राहील विशालकडे. एका धावेने संघ पोहोचलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13-1 खेळाडू बाद बॅटिंग करत असताना वलवली टीमचं. स्पीडअप करा, आपल्याला करायचे नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 षटकं फेकायचे आहेत, त्यामुळे हे नियम तुम्हालाही लागू पडतात. तर
नारेंचे जे पाठीराखे आणि खेळाडू असतील त्यांनी मुख्य एंट्रीकडे संपर्क करायचा कारण नारेंज संघ यानंतर खेळणार आहे. वेळ झाली जेवणाची, त्यामुळं तुमच्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था तिकडे करण्यात आली आहे. तुम्ही तिकडे आपल्या टीमच्या कॅप्टन्सला किंवा खेळाडूंना भेटा. जाऊया मॅचमध्ये. सत्यवान काकडे सर आणि त्यासोबत अगदी प्रचंड मेहनत त्यांची सातत्याने राहिले. शुभेच्छा त्यांनाही आपण देऊया. दुसऱ्या षटकाला आरंभ आपण करतोय. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय संदेश भोईर. संदेशवर जबाबदाऱ्या देण्यात आल्यात. बॅटिंग अगदी तेवढी जबाबदारी राहतील वलवली टीमवर. बघायचं आहे पहिलं सत्र ज्या पद्धतीनं दमदार फलंदाजी केली सागर भोईरनं. दमदार सुरुवात प्रवीणनं देखील करून दिली होती आणि त्यानंतर निलेशनं दिलेली काहीशी चांगली साथ, त्यामुळे एक चांगला स्कोरबोर्ड उभा राहिलाय या पहिल्या सत्रामध्ये. परंतु रिकॉर्ड रन रेट राखण्यामध्ये यश मिळालंय काहीसं. कट केला बॉल इनफिल्डच्या वरून केला बॉल, चालला डीप मध्ये. बॅकवर्ड पॉइंट कडे आलेला हा खणखणीत चौकार. विशाल छिंद्रनकर ज्यानं हा चौकार दाखवलेला आहे. इनफिल्डच्या वरून थोडी रिस्क घेतली आणि हा फटका त्याने टोलवला. रन म्हणतात स्कोरबोर्डवर टोटल 17 धावा. अगदी जसास तसं प्रत्युत्तर दिलं जाते वलवली टीम कडून देखील, असं म्हणायला आता हरकत राहणार नाही. कारण सेकंड पॉवर प्ले त्याची सुरुवात चौकारानं झाली आहे. पॅचच्या टो एंडवर लागलाय, पाठीमागे चाललाय, स्क्वेअर लेग मध्ये पोहोचायचंय डीप मिड विकेटच्या फिल्डरला. दुसरी अटेम्प्ट केली जाईल. रिस्की रन होय. क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला रिस्क घ्यावी लागते, परंतु योग्य विचार विनिमय करत असताना रन कंप्लीट केले जातात. या बॉलवर 2. स्कोरबोर्डवर लागतात टोटल 19. असं आपण म्हणतो ना, अगदी एक लॉस आहे. हाय रिस्क हाय प्रॉफिट, परंतु कुठे रिस्क घ्यायची ते प्रॉफिट करण्यासाठी हे तुमच्यावर डिपेंड असतं. त्यासाठी नॉलेज फार महत्वाचा असतो आणि तो अनुभव इथे वापरलाय दोन्ही बॅटरनं. स्कोरबोर्ड 2 पुढे चालायला लागतायत. 19 ऑन बोर्डवर. खेळायचं होतं उंच खेळ, फ्लिक करायचं होतं बॉल हवेत खेळत. मिड ऑफचा फिल्डर बॉल खाली येत असताना झेल कॅरी केला जाईल. आणखीन एक बॅटर परतावा लागेल विशाल छिंद्रनकरला झेल बाद. दोन प्रमुख बॅटर गमावलेत, ऋषी चौधरी आणि त्याच्या पाठोपाठ विशाल चिंद्रेनकर हे 2 बॅटर गमावलेत. 19 वर हा स्कोरबोर्ड आहे. कारण माहिती इथे भातान टीमला सुरुवातीला जर इथून विकेट घेतलं तर मिडल ऑर्डर दडपण राहील, धावसंख्येचं प्रेशर राहील आणि जेवढं प्रेशर खेळामध्ये असतं ना तेवढा परफॉर्मन्स थोडं लूज होण्याची शक्यता असते. परंतु एक चांगली डीप बॅटिंग लाईनअप आहे टीम वलवलीकडे. मुकेश शेळाळकर सगळ्याधिक अनुभवी खेळाडू या टीमचा आता मैदानामध्ये दाखल झाले. त्याच्या बरोबरीच आपण सुयोग आहे, अजूनपर्यंत सुयोग सायकलींकडे आलेला नाहीये, संपूर्ण तो नॉसिंग एनकडे राहिलाय. त्यामुळे आता मुकेश शेळाळकरच्या खांद्यावर तितक्या जबाबदारी येऊन ठेपलेत. मिडल ऑर्डरमध्ये हा संघाचा डाव सांभाळून रन करत असताना त्यालाही पुढे जायचंय. एक मोठं यश गोलंदाजी करत असताना संदेश भोईरच्या खात्यामध्ये. पहिल्या बॉलवर चौकाराला, परंतु त्यानंतरचे 2 बॉल फारच चांगले. बाउन्सर इथे अटेम्प्ट केलाय. अवे फ्रॉम द बॉडी देखील हा बॉल राहिलाय. कट करायचं होतं मुकेशला, परंतु फुटवर्क अजिबात नव्हतं. एका जागेवर त्याने खेळाचा प्रयत्न केला. हा डॉट बॉलनं अगदी त्याला आपल्या इनिंगची सुरुवात करावी लागेल. चांगली गोलंदाजी होते सद्यस्थितीत गोलंदाज संदेश भोईर कडून. पहिल्या बॉलवर चौकार येऊनही त्याने आता आपला आत्मविश्वास गमावला नाही आणि अजून जोमानं तो तयारीला लागला. वेगवान बॉलला उत्तर दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर. ब्लॅक स्क्रीनच्या समोर स्ट्रेट हा फटका खेळा मुकेश शेळाळकर च्या ब्रॅट म्हणून आलेला हा ब्रँडेड षटकार. मुकेश जरूर डॉट बॉलने सुरुवात झाली, परंतु षटकाराने रिकव्हर करणं हा खेळाडू जात.
मुकेश आणि मैदानामध्ये तो आक्रमक झालाय. षटकारानं स्कोरबोर्ड 25-25 वर पोहोचलाय. खूप इंटरेस्टिंग मॅच आहे. दोन इन्फॉर्म संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा असंच काही द्वंद्व युद्ध बघायला मिळतं. राऊंड विकेटनं फ्लिक केला बॉल डीप मिड विकेटला पाठवलाय. फिल्डर आहेत पाठीमागे. थोडासा वेग घेतलाय मुकेशला. अगदी दुसऱ्या धावेसाठी त्यांनी कॉल केला होता परंतु स्ट्रायकर एंड कडून सुयोग कडून नकार होता. सेकंड साठी 1 रन इथे मिळेल. सुयोग हे सांगत असताना बचेंगे तर और लढेंगे. दुसरा षटक कंप्लीट झालाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. सध्या 13च्या सरासरीनं पहिल्या ओव्हरमध्ये देखील 13 रन आलेत. याही ओव्हरमध्ये 13 रन आलेत. 26 वर हे टोटल स्कोरबोर्ड पोहोचलाय. 2 खेळाडू बाद. संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचं कारण अजोलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तिसऱ्या ओव्हरनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक होईल तेव्हा आपण टॉस करू, हरकत नाही. तेव्हा टीमचे कॅप्टन आपणही तयार राहायचं कारण या ओव्हरनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. 2 षटकं संपलेत. 26 वर 2 हे सध्या स्थितीमध्ये अगदी बघायला मिळते. चला मॅच लगेचच आपण ऑन करा. अगदी गीत नुकताच जे डीजे मास्टरनं प्ले केलं. आजकाल सोशल मीडिया म्हणजे येड्यांची जत्रा झाली आहे. जेवढे येडे चाले तुम्ही इंस्टाग्रामवर कराल किंवा इतर अदर कोणत्या चार्टवर कराल तेवढे तुम्ही व्हायरल व्हाल. धावसंख्येचं टोटल बोर्डवर लागते 26. 26 हे षटक तेवढंच महत्वाचं. तिसरं गोलंदाजी मार्क करायला आहे बॉलर रोशन भोईर. बॅटिंग करत असताना रोशन एवढा यशस्वी राहिला नव्हता. वैयक्तिक शून्यवर त्याला परतावा लागला होता परंतु आता दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी करत असताना त्याच्यावर तेवढी जबाबदारी. मॅच संतुलित आहे. एक संतुलित क्रिकेट अगदी वलवली टीम कडून देखील खेळला जाते परंतु असं वाटतंय हा सामना अंतिम बॉल पर्यंत जाऊ शकतो. हा सामना तसाच काही रंगेल कारण दोन्ही संघ जिद्दी आहेत. मॅच मध्ये इन राहणं, सामन्यामध्ये अंतिम क्षणापर्यंत लढत राहणं, आपले प्रयत्न कंटिन्युअसली सुरू ठेवणे दोन्ही टीम जाणतात त्यामुळे मजा येईल. मुकेश साठी हा फुल टॉस बॉल. हे कमजोर बॉल अगदी ज्याच्यावर प्रहार झाला परंतु फिल्डिंग काय लाजवाब झाली आहे. लॉंग ऑन मध्ये स्वतःला हवेमध्ये थोडंसं झोकावून दिलं आणि हा झेल कॅरी केलाय. महत्वाची विकेट मुकेश शेलाटकर. बॅक टू द डगआउट. मध्ये आलाय बॅटिंग साठी आशिष पाटील. इन ॲट नंबर 5. संघ थोडा अडचणीमध्ये. मी सुरुवातीलाच उल्लेख केला जर विकेट गमवत राहिला वळवळी संघ तर त्यांच्यावर दडपण वाढत जाईल आणि ते प्रेशराईज करण्याचं काम सध्या केलं जाते. मानसिकता या खेळामध्ये स्थिर राहणं, शांत डोक्यानं खेळणं, सिच्युएशन हँडल करणं हे फार गरजेचं असतं आणि आता ते मिडल ऑर्डरला करायचं आहे. स्पेशली बॅटर सुयोग म्हात्रे तो 2 स्ट्राईक पासून वंचित राहिले. जवळपास 13 बॉल डिलिव्हर झाले. तो संपूर्ण आज ओपनर म्हणून येऊ नये नॉनसेकडे राहिलाय. सध्या आशिष पाटील पुन्हा एकदा फुल टॉस होता. आणखी एक रन इथे पूर्ण केली होती. आता दुसऱ्यासाठी निघाले कारण थोडी मायक्रो सेकंडची मिसफील्ड लगेचच सिंगलला डबल मध्ये परिवर्तित करून जातो. सिंगल डबल होय रन मिळतील इरा गौरी स्पोर्ट्स वळवली संघाला परंतु हा सामना जिंकायचा असेल तर या सिंगल डबलला षटकार चौकांची जोड त्यांना द्यावी लागेल. जेवढं सिंगल येत राहतील तेवढं रिकॉर्ड रन रेट वाढत जाईल आणि जेवढा रिकॉर्ड रन रेट वाढेल तेवढं गोलंदाजीतून भातान संघ त्यांच्यावर हावी होत राहील. त्यामुळं हा सामना अजून पुढे चाललाय. आणखी एक लोअर फुल टॉस ड्राईव्ह केल्या बॉलला डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑन कडे. पुन्हा एकदा एक सिंगल येते. चांगली गोलंदाजी सध्या सुरू असताना पहिला बॉल जो खराब बॉल होता फुल टॉस होता त्यावर विकेट मिळाली. जो षटकार अपेक्षित होता टीम वलवलीला तिथे मुकेश शेलाटकर यांनी आपली विकेट गमावली परंतु त्यानंतरचे 2 बॉल जे अगदी फुलर लेंथ वर डिलिव्हर करण्याचे आक्रमक इरादे
रोशन भोईरचे राहिलेत. स्कोरबोर्ड अगदी शांतपणे चाललाय 29 वर. हे 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत. वेगवान बॉल, प्रचंड हायरम ऍक्शन. किती वेगाने हा बॉल डिलीट केला अगदी मध्ये. बुंद्यात ही गोलंदाजी सुरू आहे. पॅटच्या टोक पाहिलं जातं कशा रीतीने फलंदाजी होते, कोणत्या साईडला टार्गेट केलं जाते, सगळं रीड करून गोलंदाजी मध्ये बॉल डिलिव्हर केले जातात रोशन भोईर कडून. आणि युक्ती प्रयोग त्याच्याकडूनही केला जातो गोलंदाजीमध्ये. फक्त स्पीड इम्पॉर्टंट असतो, टप्पा महत्वाचा असतो. हा बॉल मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल आणि काय झेल त्याने डीपला आहे. आणखी एक महत्वाची विकेट बॅटर सुयोगला परतावं लागेल. वैयक्तिक 0 वर. बोर्ड सध्या बघतो आपण 29 धावांना स्थगित झाले. रोशन भोईर या मॅच मध्ये आपल्या संघाला थोडं इन करण्याचा त्याचा हा मानसिकता आतापर्यंत यशस्वी राहिली का. अप्रतिमुखी गोलंदाजी पहिल्या 5 बॉलमध्ये ज्याने 2 विकेट घेतलेत, फक्त 3 रन खर्च केलेत. इकॉनॉमी गोलंदाजी सक्सेसफुल ओव्हर सध्या हा डिलिव्हर करत असताना दिसला, परंतु हा बॉल तेवढाच महत्वाचा राहील या ओव्हरचा. जेवढे पहिले 5 बॉल खूप चांगल्या सुरक्षित रीतीने हाताळलेत, त्याला बॅटिंग टीम बरोबर थोडं विचार करण्याची वेळ आली. नवीन बॅटर मैदानामध्ये आले निलेश म्हात्रे 6व्या क्रमांकावर. अंगामध्ये शक्ती आहे, ताकद आहे. आणि निलेश म्हटलं तर एक का गाजून सोडलेला क्रिकेटर आहे. थोडा काही वर्ष क्रिकेट पासून थोडा दूर होता, परंतु पुन्हा एकदा आपल्या टीम मध्ये तो इन झाले, त्यामुळं रिस्पॉन्सिबिलिटी फार त्याच्या खांद्यावर आहेत. निलेशला एक तशीच इनिंग फुल्डर त्या ठिकाणी आहेत. पहिला बॉल खूप चांगला डिलिव्हर केलाय त्याच्या समोर. आणि हे यशस्वी षटक रोशन भोईर यांचं काय जबरदस्त गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. रोशननं रन खर्च केल्या, फक्त 4 विकेट घेतल्या 2, त्यामुळे थोडं बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय का असाच एक प्रश्न होईल. कारण आता उर्वरित 12 बॉल शिल्लक राहिले, स्कोरवर पोहोचलाय 30 वर. त्यामुळे अजूनही 12 बॉल आणि 37 धावांची गरज. सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य हनुमान करमेलकर यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि बुर्दुल गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय शत्रुघ्न शेठ पाटील यांचे इथे आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण असताना दिसवा. चला दोन्ही कॅप्टन जॉईंट आमच्या सोबत. आपण टॉस केल्यानंतर आता लगेच करणार आहोत. देवतचे कॅप्टन आपण जॉईंट व्हा. सर्व सन्मान चिन्ह सन्माननीय श्री हनुमानजी करमेलकर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचा मी मनस्वी आभार मानतो. टेस्टची चालू. तर 6व्या क्रमांकावर आलेला निलेश ज्याला परतावा लागेल. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. आमचे स्पर्धा आयोजक मिथून सन्माननीय हनुमान करमेलकर विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आमच्या संपूर्ण सन्मान चिन्हांचे पुरस्कर्ते, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. फार आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे सध्या मैदानामध्ये वलवली टीमला. या मॅच मध्ये चालं गेलं, गंगेला मिळालं. नव्यानं सुरुवात जर इथून झाली ना, एक धडाकेबाज सुरुवात, टीट फॉर टॅट, मोडेन पण वाकणार नाही. याच पद्धतीने जर बॅटिंग झाली तर स्कोरबोर्डवर रन बदलू शकतात. 11 बॉल 37 ची गरज आहे.
आणि नितांत गरज मोठ्या फटक्यांची ती आता यायला सुरुवात झाली आहे. येता क्षणी रोहन आणि त्यासोबत अगदी बघू शकता ठोकलेला दमदार षटकार आशिष पाटील. खेळामध्ये बाजी कधी पलटू शकते आणि ती बदलण्याची हिंमत धाडसी निर्णय तुमच्याकडे असायला हवा. आणि आता तो द्यायला सुरुवात झाली. आशिष पाटील ठोकलेला षटकार. स्कोरबोर्डवर धावा लागते टोटल 36. अजूनही गरज आहे 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. हार मानणाऱ्यापैकी वलवली संघही नाही आहे. दाखवून देत असताना सध्या पातान संघाला होय मागील ओव्हरमध्ये त्यांनी प्रेशर केलाय परंतु मॅच हातातून गेलेली नाहीये. डीप राहिला बॉल. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा जो बाउन्स अपेक्षित होता तो झालेला नाहीये. आलेला डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल फार महत्वाचा राहतो बॉलरसाठी. एक नवीन प्रेरणा नवीन ऊर्जा त्यांना देत जातो. जर लगातार 3 षटकार ठोकले तर इरा 11चे पुरस्कर्ते ऋषिकेश चौधरी वलवली संघाचे ते पुरस्कर्ते. आज इरा 11 या नावानं संघ खेळतोय. तर 2000चं पारितोषिक राहील लगातार 3 षटकारांसाठी. आशिष पाटील या अगोदर त्यांनी षटकार टोकला. हेलिकॉप्टर लुक दिलाय. बॉल बॅक ड्राईव्ह केला. बॉल सारे पाठीमागे. लॉंग ऑफ कडे 1 रन पूर्ण केली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय रोहन. अगदी आता स्ट्रायकर एंड कडे येत आहेत. स्कोरबोर्डवर धावा आहे टोटल 37. येणार चेंडू आणि धावामधील अंतर 8 बॉल आणि विजयासाठी अजूनही गरज आहे 30 धावांची. कारण 67 धावांचा आव्हान. हे बॉल जे 2 बॉल आहेत फार महत्वाचे आहेत दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. सगळ्यांच्या नजरा या मॅचवर आता लागलेत. हे 2 बॉल फार इंटरेस्टिंग राहतील या मॅच मध्ये. बघायचं काय घडेल एक्झॅक्टली. पुढे सरकले. फुलटॉस बॉल टॅप केलाय. तयार नव्हतं मला वाटतं या लोअर फुलटॉस साठी 1 रन पूर्ण केली जाईल रोहन कडून. सिंगल स्ट्राईक रोटेट करून आशिषला पुन्हा एकदा स्ट्राईक रेन कडे आणले. 38 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. 7 बॉल 29 धावांची गरज आहे. इम्पॉर्टंट बॉल या सत्रातील. गोलंदाज डिलिव्हर्ड करणारे गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहतोय सध्या अलंकार भोईरला. षटकारांना सुरुवात झाली होती जरूर या ओव्हरची परंतु त्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली. अखेरचा बॉल. सुरुवात झाली होती षटकारांना. शेवटी होते षटकारांना पंचांनी रेफर केलाय. थर्ड अंपायर कडे चेक केलं जाईल. वेस्ट ऑफ हाईट बीमर चेक होत आहे. षटकार जरूर आलाय. डिसिजन पेंडिंग. एक्झॅक्टली बॉल लीगल आहे की अनलीगल याची चाचपणी होईल. थर्ड अंपायर आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. संदीप पालकर सर. DRS मागणी करण्यात आलेली आहे. WTC लाईव्हची टीम लगेचच ऑन स्क्रीन दाखवतील. वेस्ट ऑफ हाईट चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल ना. येस अंपायर्स रिव्ह्यू. पंचांनी DRS मागणी करण्यात आली. हाईट चेक केली जाते. एक्झॅक्टली वेस्ट ऑफ हाईट. कारण लाईन पासून जर लाईनवर खेळाडू असेल तर कमरेपासून त्याची हाईट मापली जाते आणि त्यानुसार इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे लीगल बॉल राहील ज्यावर आलाय षटकार. षटक इथे संपलाय आणि स्कोरबोर्डवर रन लागलेले आहेत त्या टोटल 44. चेंडू आणि धावांमधील अंतर 6 बॉल आणि 23 धावांची गरज. सहा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. इरा 11 गौरी स्पोर्ट्स वलवलीला श्रीदत्त भातांच्या अगेन्स्ट खेळत असताना असं म्हटलं जातं ना की जीवनात लाटा थांबून येत नाही पण पोल्या वाचून त्या लाटांतून मार्गही काढता येत नसतो. त्यामुळे आता या मॅच मध्ये हातपाय हलवायला सुरुवात करावी लागते. हो चांगला प्रयत्न दोन्ही टीमने केलाय परंतु क्रिकेट खेळ अंतिम बॉल जोपर्यंत डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत कोण जिंकेल कोण हरेल हे सांगू शकत नाही. अखेरचे 6 बॉल विजयासाठी. रन करायचे 23. गोलंदाजी मार्कवर आला बॉलर साहिल भोईर तर सायकरेनकडे फलंदाज रोहन. पहिला बॉल आक्रमक फटका. ड्राईव्ह केला. लॉफ्ट ड्राईव्ह. लॉंग ऑन मध्ये बॉल घरंगळत चाललाय. रन मिळेल फक्त 1 सिंगल. स्ट्रायकर एंड कडे आणलं जाईल सध्या कडीमध्ये आशिष पाटीलला. कारण करायचे 5 बॉल मध्ये
22 रन, 3 मोठे फटके पकडले तर 18 रन येतील आणि एक चौकार. असं जर स्कोरबोर्डवर रन आल्या, मोठे फटकेच फक्त या मॅच मध्ये वलवली संघाला या स्पर्धेमध्ये टिकून ठेवू शकतात. परंतु एक दोन चांगले बॉल या मॅच मध्ये अगदी बघितलं ना तर वलवली संघाविरुद्ध भातान संघ टिकून राहील. वाईड ऑर्कर करायचा होता, पंच दोन्ही आता आपले जमिनी समांतर करतायत. एक्स्ट्रा बॉल डिलिव्हर्ड करावा लागेल. व्हाईट बॉल आलाय. 5 बॉल आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. कोण सांगतंय सामना संपलाय? मॅच मधील ट्विस्ट या मॅच मधील जो अगदी आपण बघतो थरार, जो सस्पेन्स अजूनही बाकी आहे. 5 मध्ये करायचे 21. ओ हा चांगला बॉल मिस केला. या बॉलला अगदी आशिष पाटीलला डॉट बॉल अगदी बघू शकता साहिल भोईर कडून डिलिव्हर्ड होत आहे. अंतिमच्या आता 4 बॉल आणि विजयासाठी करायचे आहेत 21 धावा. मागील बॉलवर एक्स्ट्रा रन जरूर मिळाले परंतु 4 बॉल 21. फटका चांगलाय, बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड. प्रेक्षक दीर्घामध्ये षटकार. DJ Suraj. सूर्य पुन्हा उगवतोच. काल किती कठीण असो तो नक्कीच बदलतो. क्रिकेट खेळामध्ये सिच्युएशन हँडल करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे आणि सध्या काहीच आशिष पाटीलनं हा षटकार ठोकत असताना पुन्हा एकदा आशा पल्लवित केलेत. तिसरा षटकार होता आशिष पाटीलच्या बॅटमधून. 3 बॉल 15 धावांची आवश्यकता. 3 बॉलवर आक्रमण करायचं आहे. एक चांगला बॉल डिलिव्हर करायचा आहे साहिल भोईरला परंतु बॅटरकडे आता ऑप्शन नाही. प्रत्येक बॉल त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावा लागेल. सायकेनकडे आशिष पाटीलाने असं केलं तर विक्रमच होईल. खोदून काढल्या बॉलला 2 खेळाडूच्या मधून गॅप शोधायची होती. फिल्डर पाठीमागे दुसरी साठी निघालेत. स्ट्रायकर एंड वरी खेळाडू अगदी बघितलं रोहन तो थोडा इंजर्ड आहे त्यामुळे दुसरी धाव ही अपूर्ण राहील. बॅटर धाव बाद. चौदा धावांचे गरज आहे. पार्थ पालेकर जो बॅटर मैदानामध्ये आलाय. सरी आता 2 बॉलमध्ये 2 हिट आले तरी सामना जिंकता येऊ शकत नाही. परंतु एक खरा बॉल त्याच्या प्रतीक्षेमध्ये ओ काय कॅच पकडली आहे सिल्ली मिड ऑफ मध्ये. जबरदस्त असेल. 1 मोर बॅटर आउट. फक्त त्यामुळे मॅच मध्ये थोडे औपचारिकता शिल्लक राहिले. खूप उत्साहाने दोन्ही संघ आले होते मैदानामध्ये परंतु पहिलं सत्र अगदी आपण बघितलं. अंतिम ओव्हरमध्ये ज्या 19 रन जो सगळ्यात महागड षटक होतं. पहिल्या षटकामध्ये ऋषिकेशनं 22 रन खर्च केल्या होत्या. ही 2 षटकं फार महत्वाचे राहिले टीमच्या दृष्टिकोनातून, भातान टीमच्या दृष्टिकोनातून. आणि रमेश मैदानामध्ये आले होते. हा बॉल आलाय डॉट. अशा रीतीनं हा सामना संपलेला आहे. मॅच मैदानामध्ये जबरदस्त पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजीतून तेवढी चमकदार कामगिरी केली आणि श्रीदत्त 11 भातान या संघाने या मॅच मध्ये दमदार लढत अगदी त्यांनी जिंकलेले आहे. अभिनंदन श्रीदत्त 11 भातान आणि हार्ड लक इरा गौरी स्पोर्ट्स वलवली संघ. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर हे पारितोषिक आता आपण देणार आहोत. हॅलो हॅलो.
चला चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या.